एक 12 वर्षाचा मुलगा, अंगावर खाज येते, अंगावर पित्त येतं आहे, अंगावर गांध्या लातडी उठत आहेत आणि त्याच्यामुळे बराचसा परेशान झाला होता. वर्ष होऊन गेलं होतं, पण खाज काही केल्या कमी होत नव्हती. ॲलर्जीच्या गोळ्या, वेगवेगळी औषधं घेऊनही त्याला म्हणावा तसा फायदा मिळत नव्हता. संध्याकाळी 5 वाजले की ते अंगावर पित्त येण्याचं जे काही प्रकार आहे तो आपणच चालू व्हायचा. कशामुळे वाढतं आहे, कशामुळे कमी होतं आहे, काहीच समजायचं नाही. त्यात त्याची पचनशक्तीसुद्धा वीक होती. अधूनमधून जुलाब व्हायचे, पोट बिघडायचं, पोटात दुखायचं, वजन पण कमी होतं. अभ्यासात पण त्यामुळे लक्ष लागत नव्हता. माझ्या क्लिनिकमध्ये आला त्यावेळी मला सांगत होता की डॉक्टर, हे माझं कधी बरं होईल, मी कधी अभ्यास करायला लागेन. त्याला सुरुवातीला मी बरंचसं पथ्य सांगितलं होतं. त्यामुळे पथ्य सांगितल्यावर तो मला प्रश्न विचारायचा की हे मला सगळं खायला कधी मिळेल, ही ॲलर्जी माझी कधी बरी होईल. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, थोडासा वेळ लागला त्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स मिळायला. पण त्याचं पण कौतुक करण्यासारखं आहे की त्यानेसुद्धा आयुर्वेदातली औषधं अगदी काय टेस्टी नसतात, ठीक आहे ना, थोडीशी कडवट स्वरूपाचीच आयुर्वेदातली औषधं असतात. त्यांनी तब्बल 8 महिने व्यवस्थित औषधं घेतली, अगदी न चुकवता. तर त्याचं आणि त्याच्या आईवडिलांचं दोघांचं पण कौतुक आहे की त्यांनी संयम ठेवून औषधं घेतली आणि आता जवळपास 8वा महिना त्याचा ट्रीटमेंटचा चालू आहे. गेली 1-2 महिने त्याला कधीतरी येतं अंगावर आणि पहिलं जसं मोठे मोठे गांध्या यायच्या तसा प्रकार हा बरेच दिवस त्याला झालेला नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच मला एक महत्त्वाचा असा एक संदेश द्यायचा आहे की हे जे ॲलर्जीचे त्रास असतात, पित्त अंगावर येणं, अर्टिकेरिया, क्रॉनिक अर्टिकेरिया, हा जो त्रास असतो ना मित्रांनो, तो 10-15 दिवसामध्ये जर जुना झालेला असेल, 1 वर्षापेक्षा जुना झालेला असेल, तर 10-15 दिवसामध्ये कधीच बरा होत नाही. त्यासाठी थोडंसं संयम ठेवून काही दिवस औषधं जी आहेत ती घेत राहावी लागतात. हळूहळू त्याचं जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते आणि नंतर मग हळूहळू ते अंगावर पित्त यायचं प्रमाण जे आहे ते आयुर्वेदिक उपचार व्यवस्थित घेतले तर संपूर्णपणे निघून जाऊ शकतं. आपण त्या मुलाच्या आणि त्याच्या वडिलांच्या तोंडूनच आपण ऐकूया की त्यांना कसं वाटतं आहे, त्यांना कसा रिझल्ट मिळाला आहे, म्हणजे तुमचीसुद्धा मित्रांनो खात्री होईल. हॅलो, नमस्कार. माझा मुलगा श्रीराज याला आर्टिकेअरचा प्रॉब्लेम होता. इन्फेक्शन होतं अंगावरती. त्याला रात्री झोप लागायची नाही. रात्रीभर तो खाजवत बसायचा, इचिंग व्हायची. त्याला अभ्यास पण व्हायचा नाही आणि जेवण पण जायचं नाही. काय जेवण खाल्लं किंवा काय खाल्लं तर त्याला खूप त्रास व्हायचा. संध्याकाळी त्याला साधारणतः वर्ष झाले. तुमचं आता औषध खातोय ना ते 8 महिने झाले. 8 ते 9वा महिना चालू आहे. पण त्याला आता फरक पडत गेलेला आहे. आता त्याला जेवण पचायला लागलेलं आहे आणि अंगावरच्या फोड्या व पित्त सर्व कमी झालेले आहेत आणि तो आता बरा आहे. आता हो, आणि अभ्यासात पण मार्क चांगले पडले त्याने. नाही त्यावेळी त्याला अभ्यास पण करायचं म्हणजे डोक्यावर एकदम ओझं ओतल्यासारखं होतं. अभ्यास पण करायला जमायचं नाही ना त्याला. हो, इचिंग एवढे होते ना डॉक्टर, भरपूर इचिंग होते. आणि धन्यवाद डॉक्टर, तुम्हाला खूप खूप आभार. माझ्या मुलाला त्या ह्याच्यातून बाहेर काढलं आणि चांगला व्यवस्थित झाला तो. थँक्यू सो मच. आणि थँक्यू बोल डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. मला बरं झालं. बरं झालो मी.